नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। लोकपालच्या नियुक्तीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र बाहेर काढलंय। आपल्या गावी राळेगण सिद्धीमध्ये आजपासून ते उपोषणाला बसलेत। लोकपाल कायदा आणून 5 वर्ष झाली, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं सरकारवर निशाणा साधत आज त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। माझं हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नसून समाजाच्या भल्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांची भेट घेणार होते, मात्र या भेटीला अण्णांनी स्पष्ट नकार दिलाय। पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्याने वाढदिवशी तलवारीनं केक कापल्याचा प्रकार समोर आलाय। पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा 26 जानेवारीला वाढदिवस होता। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केला। लोकप्रतिनिधीच कायदा पाळत नसल्यानं नागरिकांनी त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेतलाय। या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी तलवार बाळगल्याप्रकरणी बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होईल, त्यांना अटक होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 10वीचं ऑनलाईन प्रवेशपत्र आजपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। मार्च 2019च्या 10वीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे। प्रवेशपत्राच्या या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी घ्यायची आहे। प्रवेशपत्राची प्रिंट शाळेनं विद्यार्थ्यांना द्यायची असून यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क शाळेला आकारता येणार नाही। दरम्यान जर प्रवेशपत्रात काही दुरुस्ती असतील तर त्या शाळेला विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्या लागतील। आता एक धक्कादायक बातमी श्रीगोंद्यातून। श्रीगोंदे तालुक्यातील अजनूज येथे एका 11 वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आलाय। मुलगी जेवणाच्या सुट्टीत घरी गेली होती। जेवण करून पुन्हा शाळेत येत असताना राहुल दत्तू रोकडे या नराधमानं तिला बळजबरी शाळेच्या आवारात नेलं आणि तिथल्या वॉशरूम मध्ये तिच्यावर बलात्कार केला। यानंतर मुलीने आरडाओरडा केल्यावर घटना समोर आली। याबाबत आता राहुल दत्तू रोकडे याच्यावर श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपीच्या शोधासाठी आता पोलीस पथकं रवाना झाली आहेत। शिरूर तालुक्यातील डोंगरगावच्या गडदे वस्तीवरील दरोडा प्रकरणातील आरोपींना अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बेड्या ठोकल्यात। तालुक्यातील डोंगरगाव इथं गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। या दरोड्यात आरोपींच्या हल्ल्यात एक जण ठार झाला होता। या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशन गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपीच्या शोधात होते। आरोपींचा शोध घेत असताना यातील गुन्हेगार अजय जयाश्रा काळे हा शिरूर येथे पाबळ फाट्यावर येणार असल्याची बातमी LCBला मिळाली। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला जेरबंद केलाय। दरम्यान या आरोपीकडून शिरूर हद्दीतील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नगरमधील शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल राठोड यांच्या विरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। राठोड यांच्यावर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। यामुळे शहरात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे अनिल राठोड यांना 2 वर्षांसाठी नगरमधून तडीपार करावं अशी शिफारस पोलिसांनी अहवालामध्ये केली आहे। तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना देण्यात आलाय। याबाबत आता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून राठोड यांना नोटीस काढून म्हणणं सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कुख्यात डॉन अरुण गवळी यांची जनसेवा आणि वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरित शिक्षा माफ करावी या मागणीसाठी काल औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अरुण गवळी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेनं ही निदर्शनं केली। अरुण गवळी यांनी अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून लाखो गिरणी कामगारांना न्याय दिलाय, तसेच जनहिताची अनेक कामं केली। त्यामुळे त्यांची उर्वरित शिक्षा माफ करावी असं निवेदन या अखिल भारतीय सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। सध्या अरुण गवळी हे नागपूरच्या तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहेत। एक चांगली बातमी, सध्या शिरूर तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई जाणवतेय। यासाठी शासनाच्या वतीनं टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। मात्र पाणी साठवण्यासाठी टाक्यांची आवश्यकता असल्यानं तालुक्यातील प्राथमिक शिक्षक एकवटून त्यांनी 25 पाण्याच्या टाक्या देऊन दुष्काळग्रस्त गावांना मदतीचा हात दिलाय। तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मदतीचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देऊन अखिल पुणे जिल्हा प्राथमिक संघानं वर्गणीतून 25 टाक्या दुष्काळग्रस्त गावांना देऊ केल्यात। या उपक्रमाचं आणि शिक्षकांचं सध्या सगळीकडूनच कौतुक होत आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यता प्राप्त संवाद मूवीज अँड प्रोडक्शनसाठी कायमस्वरूपी DOP नेमणे आहे। व्हिडिओ प्रोडक्शन मधील 3 वर्षांचा अनुभव किंवा 5D सोनी NX सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक।
फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.